आता एक मोठी बातमी, कोकणात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे। उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत, तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। सकाळी सावंतवाडी, दुपारी कणकवली आणि संध्याकाळी मालवणमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। कोकणातील सभेतून उद्धव ठाकरे राणे पिता पुत्रांवर काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या आज 3 सभा पार पडणार आहेत। सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये त्यांची जाहीर सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे आजच्या सभेतून नेमका कुणावर निशाणा साधतात, काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राणे पिता पुत्रांवर ते नेमकं काय बोलणार याकडे देखील जनतेचं आणि माध्यमांचंही लक्ष आहे। उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत आणि कोकणात उद्धव ठाकरेंच्या 3 सभा आजच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। पहिली सभा सावंतवाडीमध्ये, त्यानंतर कणकवलीमध्ये आणि मालवणमध्ये त्यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज राणे पिता पुत्रांवर नेमकं काय बोलतात, कोकणवासियांना नेमकं काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या पंतप्रधान मोदींची नवी मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी आहे। उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केल्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। रडीचा डाव खेळला जात असून फक्त विरोधी पक्षाची बॅग चेक केली जाते, जे सत्तेत आहेत त्यांच्या बॅग का चेक केल्या जात नाहीत असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय। छगन भुजबळ आणि शरद पवारांची नाशिकमध्ये काल भेट होता टळलेली आहे आणि येवल्यातील सभा झाल्यानंतर शरद पवार कोपरगावच्या दिशेने निघाले होते, त्यावेळी दोघांची भेट होता टळली। मुंबईला जगातल्या प्रमुख शहरांच्या यादीमध्ये बसवण्याचं काम पंतप्रधान मोदी करतायत। माझा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वेचून बाहेर काढण्याचं काम भाजप करणार आहे, असं आश्वासन अमित शहांनी दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात स्वराज पक्षाकडून प्रशांत डिक्कर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। डिक्कर यांनी घोड्यावर बसून मतदारांशी संपर्क साधला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 17 नोव्हेंबर रोजी कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगरविकास विभाग घेणार आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाला पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार आहे। सिंदखेड राजामध्ये शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर तर अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळी या दोघांनीही आम्हीच अधिकृत उमेदवार आहोत असा दावा केला, मात्र सिंदखेड राजामधील महायुतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर हेच अधिकृत उमेदवार आहेत असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं। गेली 70 वर्ष पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झालेली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचार सभेत काँग्रेसला लक्ष्य केलं। यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असं म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्यावर एक शब्दही काढला नाही।